सर्वप्रथम सगळ्या साई भक्तांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। मी अविनाश शेगावकर, सचिव साई मंदिर, वर्धा रोड, नागपूर। आज बाबांची गुरुपौर्णिमेचा उत्सव आहे। गुरुपौर्णिमा म्हणजे शिष्य आणि गुरुचं नातं। शिष्य आपल्या गुरुकडे पूर्ण आशीर्वाद घ्यायला येतो इथे आणि त्या आशीर्वाद घेतल्यानंतर त्याच्या मनात जे काही संकल्प असतात ते पूर्ण व्हावे अशी त्याची इच्छा असते। तर आज आपल्याला मंदिरातला हा गुरुपौर्णिमेचा 46वा वर्ष आहे। मंदिराला 46 वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि आता आज हा गुरुपौर्णिमेचा उत्सव पण आहे आपला। गुरुपौर्णिमेला सकाळी 5:15 वाजता आपल्या काकड आरती झाली। त्याच्यानंतर बाबांचं मंगल स्नान, मंगल महावस्त्र अर्पण, त्याच्यानंतर वंदन आरती आणि त्याच्यानंतर कंटिन्यू दर्शन आणि प्रसाद हे असं सुरू आहे। आता संध्याकाळी बाबांची आरती, बाबांची पालखी मिरवणूक, त्याच्यानंतर भजनाचा कार्यक्रम आणि निरंतर महाप्रसादाची व्यवस्था आपल्या इथे सुरू आहे। सकाळी 12 वाजतापासून आपल्या इथे महाप्रसाद सुरू आहे आणि हा निरंतर असा सुरू आहे। आपण आपल्या इथे जे डेकोरेशन जे केलेलं आहे ते विविध प्रांतातले फुलं आले आहेत इथे आणि त्याचप्रकारे त्याच्याने आपल्या इथे सगळे डेकोरेशन आपण केलेलं आहे। गुरुपौर्णिमा निमित्तच नव्हे तर या साई मंदिरात दरवर्षी आणि हर रोज गर्दी असते। बिलकुल, दर गुरुवारी गर्दी असते, बाकी रोजचं गर्दी असेच, पण दर गुरुवारीसुद्धा गर्दी असते। आणि मंदिरातले आपले 4 उत्सव असतात दरवर्षी। ते 4ही उत्सव आपण साजरे करतो। त्याच्यानंतर नवीन वर्ष आपण साजरं करतो, गुढीपाडवा आपण साजरे करतो। असे सगळे संपूर्ण उत्सव आपण आपले साजरे करत असतो इथे।